गुलाबाची झाडं आणले तेच लावते कुंडीत. काल झाडं आणलीत तर ती आज लावतोय आणि खूप सुंदर झाड आहे हे. याच्या आधी पण आम्ही असे खूप प्रयोग केलेले आहेत, पण यावेळेस आम्ही चांगली निगा राखणार आहे. तर हे मी झाड आणलंय. मम्मी मला म्हणते की 40 रुपयाला मी एक आणलंय हे. तर मम्मी म्हणते मला काय पराक्रम केला, 40 रुपयाला हे असे येतात मिळतात वाटतं झाडं. मला बोलला नाही तो सदाफुली आहे का हे, पण तो बोलला नाही सदाफुली आहे म्हणून. हे चाललंय मम्मीचं काम. आणि असा व्ह्यू आमच्या गॅलरीमधून दिसत असतो. हे आमचं पुणे. हे आमचं पुणे. मस्त ढगाळ वातावरण झालंय. पाऊस पडला सकाळी रात्री. आणि इकडे आहे हे रेणुका माता मंदिर, सॉरी तुकाई माता मंदिर. इथूनच मस्त गाण्यांचे आवाज येतात आणि फ्रेश वाटतं, छान एकदम वाटतं. आणि इकडे चालू आहे ते बघा काय, इकडे करत आहे मम्मी वृक्षारोपण. हे आमची छान छान झाडं आहेत, त्यांना करायचं छान. म्हणजे यांच्यासाठी कुंड्या वगैरे आम्ही केल्या होत्या. थोडंफार आलंय कोरफड, तुळस, लिंबू, गवती चहा. आणि आता ही नवीन छान छोटुकली छोटी छोटीशी झाडं आमच्या ह्याच्यात आलेली आहेत. तर आज आपण बनवणार आहोत थालीपीठ. तर हे पीठ आहे थालीपीठ. याच्यामध्ये गहू, ज्वारी आणि काय काय मम्मी याच्यात काय काय आहे पीठात. तर थालीपीठांसोबत उसळ पण करणार आहे, म्हणून उसळीची तयारी करते मी. तर हे आहे जेवण तयार. मस्त चवळीची आमटी, चवळीचीच उसळ आणि मस्त थालीपीठ आणि दही. आणि ह्या आहेत कडाकणी. देवासाठी केला होता नैवेद्य. देवाला नैवेद्य दाखवून झालाय आणि आता मस्त खायचंय. तर आम्ही दसऱ्याला इथे नाही आहे, त्यामुळं मम्मीने आदल्या दिवशीच पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायचा म्हणून नैवेद्य करते. आणि त्यामध्येच थोडा वेळ काढून हा मम्मीने ब्लाऊज पण शिवलाय. बोटनेकचा गळा, त्याला बो आणि एकदम छोटी पट्टी असलेला गळा. खूप सुंदर ब्लाऊज झाला हा सुद्धा. चला आम्ही आज चाललेलो आहे दीदीकडे संगमनेरला. सकाळचे 7 वाजलेत. इकडे बघा सगळं सामसूम आहे. दसरा आहे तरी कोणी लोक उठलेली नाहीत. इकडचा भाग आहे ना तर खूप हे हेल्दी आहे. म्हणजे पहाटेच उठतात, पहाटे उठतात 5 वाजल्यापासून. आणि मस्त असं सगळ्या पहाटे 5 वाजल्यापासून आमच्या इकडं रोजच हे चालू असते काय धामधूम. म्हणजे सण असल्यागत, कार्यक्रम असल्यागत. पुण्याला परत चाललो आता आम्ही. चला आम्ही भेळ खात आहोत आळेफाटा रोडला. आणि आमच्यासोबत दीदी आहे, खाऊन घे रे, आत्ती आहे, मम्मी आहे. आणि हे सगळे कुणाला बोलवतात, एकदा हाक मारा. विरू खाऊन घे. हे विरू कोण आहे? तो हा बघा इकडे विरू आहे. विरू 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 चेहरा दाखव. विरू अडकलाय तो. हा आमचा विरू, विरू शेठ. विरूने आता बिस्किट खाल्लेत. विरू समोर येऊन चेहरा दाखव. विरू विरू ये इकडा. विरू इकडा. कोण आवाज काढतोय? कशाला आवाज काढतोय? कशाला काढतोय आवाज? कशाला आवाज काढतोय? तुला काय पाहिजे? काय पाहिजे? पाव पाहिजे? वास येतो वास.
बिस्किट पाहिजे विरू बिस्किट बिस्किटचा पुडा खाली चुरा झाला सगळं. विरू विरू एकदा बघून दाखव विरू. आम्ही काय खाते मला सोडून खाताय. वासाला 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 मम्मी कचरा काढतीये तर वीरू बघा कसं तिला त्रास देतोय. उठ कचरा काढू दे. उठ ए आरती उठ ना. उठ उठ उठ. कचरा कचरा काढते कचरा. उठ उठ जरा. ए आरती उठ ना. उठ के उठ 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 जरा. झाडू मारायचं झाडू. उठ खायला देऊ. दे मम्मी मला दे मला दे मला दे. खायला म्हणलं उठला हरामी. आगाव कसं झोपलेली. बॉल आला विलूचा बॉल आला. विरूचा बॉल. विरू काय ते बॉल घेऊन ये खेळायला तुझा. जा माझी सोनपापडी माझी सोनपापडी विथ इलायची फ्लेवर. विथ इलायची फ्लेवर. झोप झोप तिथं झोप. हा तिथं झोप. झोपा झोप विरू विरू झोपा. गेला तिच्याकडं परत. ए शी कचऱ्याचा डब्बा. शी 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 नको काय मम्मी तिथं शीश. विरू काय बोलतोय विरू. विरू काय बोलणं चाललंय तुझं. काय झालं सांगशील. सांग रे विरू. विरू मम्मी नाहीये म्हणून तो मम्मीला शोधतोय. अगं अगं अगं. मम्मी आणि आत्तीच्या एकदम गहन चर्चा चालू आहेत आणि हा तिथं जाऊन ऐकतोय. माऊ 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 माऊ. ऐक ना ऐक ना. अगं मम्मी आणि आत्ती ना गप्पा मारतायत खूप. मला पण ऐकायचं होतं. मी ऐकलं थोडंसं. तू चल ना पटकन लवकर चल. अरे मी खूप ऐकलंय. काय नसतात त्यांच्या गप्पा. तू पण नको ऐकूस. तू इकडे ये. मी ऐकणार मी ऐकणार मी ऐकतोय. अगो बापरे. हे पाडायचं नाही काय. मी व्हिडिओ करते. हा मला काम करू द्या. काय पाडणार नाहीस ना तू. इकडे बघ. याला धक्का लावू नको अजिबात. ते स्टँडला धक्का लावू नको. शहाण नाही ना तू. बस एका जागेवर. खाली बस. बस खाली. मला इथं शिकवायचंय. हा मी शिकवणार आहे. इथं मी शिकवणार आहे. लिहिणार आहे. तू अजिबात मस्ती करू नको आणि आवाज करू नका. व्हिडिओ मध्ये आवाज येतो मग लोक ओरडतात आपल्याला. युट्यूब वरची ऐकायला येत नाही म्हणतात. काय अजिबात दंगा करू नका. काय शान आहे ना तू विरू. हे मला पाहिजे. तिच्या मागे मागे नुसतं तिच्या मागे मम्मीच्या. तुझा पट्टा तुला घ्या. मी आता इथं काम करतेय. अजिबात दंगा करू नको. बदल केले पाहिजेत. जे की डीप नेक असल्यानंतर शोल्डर उतरते. गळा पडतो. हे सगळी कारणं का होतात हे सगळं मी तुम्हाला इथं दाखवणार आहे. त्यासाठी उपाय काय ते पण सांगणार आहे. या पद्धतीने मी जे दाखवणार आहे पुढे व्हिडिओ मध्ये त्या पद्धतीने तुम्ही कटिंग केली तर तुमची
शोल्डर कधीच पडणार नाही. कितीही तुमचा खोल गळा पाठीमागे असला तरी अगदी परफेक्ट शोल्डर बसणार आहे. शिवाय इथे जे चुने येतात मुंड्यामध्ये 5.5 उरले तर 5.5 वर एक खून केली. वरून खाली आपण 5.5 वर एक खून करून घ्यायचे मुंड्यासाठी. हा परफेक्ट 5.5 इंचाचा मुंडा नाही तर आपल्याला ऍडजस्ट करायचा आहे. मागे पुढे होणार आहे याची उंची. जास्त झाला तर करणार नाही. आता गळा उतरण्याचं कारण जर होत असेल तर गळा उतरत असेल तर काय करायचं, ही जी पट्टी त्या साईडने एक पट्टा कसा बसला वीरू आमचा, कसा बसला? खाली बस खाली बस बसा खाली बसा बस खाली माझ्याजवळ. अरे तिथं दिसलं पाहिजे ना, कॅमेरा झाकतोय तू सगळा. इकडून बघ. हा बसा खाली बस खाली बस. मी काम कशी करते बघ. करून घ्यायचे आणि उंचीच्या इथं खून करून घ्यायची अशी. आणि हा एक्स्ट्रा पेपर ठेवलाय मी उंची वाढवण्यासाठी क्रॉस पट्टीची. त्यानंतर आता आपल्याला हे घे सोलून द्या. चतुर्थीला आपण मोदक करू त्याच्या. पूर्ण सोलणार काय, सोलून काढा सगळी ते शेंडी. सोलून दे सोलून. वीरू इकडे बघ. आता नारळ सोडून देतो आणि आता म्हणजे खुश होईल.